नाही आराव लोक झाल्या दरबारामध्ये महाराज हो मौन्या आला मौन्या 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 कोण घोड काढून आलाय तुम्हाला माहिती आहे तुमचा आहे का गावाचा आहे लाडका लाडका आशीर्वाद आहे जाताना दोघं भाऊ गेले हो चंद्र कुठं आहे रे हो बाबा तुम्हाला तर माहिती चंद्रदादांना आई नाही त्यांना आईच्या गावाला आईच्या मला गेले तुमच्याकडे आलो बरोबर आहे लहानपणापासून ते मरण पावली त्याला आईची आठवण आली तो आईकडे गेला तू माझ्याकडे आला हो तो माझ्याकडे येणार मी आईकडे चल मग चालेल मी त्याला संपवला तो वेळ तो काळ कधी घडली हे चिंता प्राप्त मला होत आहे त्याला कधीही केव्हा येईल तो माझ्या नजरेसमोर त्याला सोडणार नाही आज माझी मनस्थिती मला बरोबर वाटत नाही मग रंग माझ्या दादाने विश्रांती घेतली चला दरवाजा बंद आहे आवाज देतो म्हणजे दरवाजा उघडणं माझ्या आई साहेब आई कोण मी आहे चंद्र चंद्र हो बाई हा माझा माही काळ असे प्रणाला याची मौत याचा येण याचा माझ्यापर्यंत प्रणाली भक्ती की हा काळ आहे काय चंद्रा हा काय झालं अहो सोने देण्यासाठी आलो तुम्हाला तुला सोडून नाही करायचं संदर्श आणि मग काय थांबलास दरवाजा फक्त लोकेलाय लॉक नाही उघड आणि आतमध्ये चल उघडाय दरवाजा सोने या सोना या मला आशीर्वाद द्या पाया का पडू देत नाही? तुला सोडणं पावले तू सोडणं दिलं आनंद झाला पण पायाला हात लावलं तर खूप दुःख वाटते अहो तुम्ही माझ्या आई साहेब आहे तुम्ही आता बोला कोण आई साहेब म्हणू नकोस मग आईने म्हणायचं तर काय म्हणू अपमान करू नको माझा हा आता नवीन पद्धत आहे कोणती आंटी म्हणतो मग आंटी आंटी हा? नको कोणी बिघडली वाजवली मला आई बाई बाई चंद्रा हा. तुला बघून हा. Bye.
म्हणजे मला बघून कसं तरी तू म्हणतोस ना काय म्हणू कलर तोच आहे पक्का कलर आहे नाही सोबत दिसते कुठून दिसतेस तू मला आई बाई ताई काही म्हणू नको अरे मग म्हणून तरी काय सरळ भाषेत सांगते राग येऊ दे राग येऊ दे मला बाय अगं तू माझा सवाल केलाय आई मुलाचं नाते तुझे माझं आणि त्या नात्याला गलत विचार करत नाही तू थांब मला एक सांग एवढा रागवला म्हणजे काय असे बोलले तुला मी तुला एवढा राग आला मला जोडायला पाहिजे का मी मुलगा आहे तुझा आणि तू मला म्हणते की नवरा बायको सारखा प्रेम कर म्हणून आई आणि मुलगा कोणाला म्हणतात हो मी तुझ्या लक्षात आणून देते काय आई कोणाला म्हणतात कोणाला तिने 9 महिने देवदूत पोटात व्हायचं लागलं ती आई मी तुझी आई नाही तुझी आई दुसरी मी नाही म्हणून तुझा आहे ना मला आज ते पाहिजे आई प्रेमामुळेच तो ठोकळ केलायचं फक्त चालायचं विचार करा तर चांगला करा हे तुम्ही विचार गलत करताय आई का तू झाली आई का तू झाली आज नाही माझ्या वडील येतील तुला घरी जरा तू वाकू दे ना तुला कधी येईल शाळपणा तू सांग दुसरा तुझा खूप काही समजा पागल धंदे केले तर सर्वजण पागल होईल तुला माझ्या संत प्रेम जाण्यासाठी मार्ग मोकळा तू प्रेम केला तर ठीक नाही तर मी काय करणार मी प्रेम करू शकत नाही मी सांगत सगळे जणी मला 2 मिनिटं विचार करू दे नंतर मी तुला सांगतो विचार करायचा काय नाही जरा बरं वाटतं मला तू विचार करून नाही का पण प्रेमाला नाही शब्द ऐकून येणार नाही
देवा परमेश्वरा श्री चांगले 36 नगर असतात त्यापैकी माणसाला एक नगर दाखवला म्हणजे माणूस काही कामाचा राहत नाही अहो कसा विचार असेल या बहिणी मला लहानचा शाळा केला वाढवलं होतो त्या जगाचा भांडार दाखवला तुझ्या हातात लागण्यास माझ्या मुखात भरवला आणि आज तिने मला जीवन दिले नाहीतर या जगात मी समाप्त झाला असतो आणि आज तिचे पण भावना बदल झाले जर मी हिच्या सोबत प्रेम केला तर या आई मुलाचा नातं जगात राहणार नाही नंतर मी प्रेमच केला नाही मी गावात जाणार माझ्या नावाची भूक देणार की चंद्राने माझ्यासोबत प्रेम केला आणि गावच्या लोकांना काय सहज म्हणतील की हा सावत्र मुलगा आहे नवजवान टोपाने नवजवान त्याची साऊथ आई पण म्हणून हे रिकामी कामं झाले असतील म्हणून असं नाही करताना हिला असा काय मार देतो की हिच्या बापाने हिला मारला नसेल असा मार देतो तुमच्या मारा देतो आणि बघ बघतो यायला नजरेचा तीर खेळला काय म्हणतो तुझा विचार नाही वरच्या मालावरती इथं नाही इथं काय अडचण नाही लोक येणार होते नाही आपल्याला म्हणजे मला आपण दिसतोय असं बाहेर पण झाले हो का नजरेचा तीर खेचला हृदयाचा जीवना तुमच्या दिलास बदला गावालाच साजला तुमचा दिलास बदला गावालाच साजला तुमचा दिलास बदला गावालाच साजला तुमचा दिलास बदला गावालाच साजला नजरेचा तीर खेचला नजरेचा तीर खेचला हृदयाचा तुला कसं वाटतं तुमच्या दिलास बदला गावाला साजला तुमच्या दिलास बदला गावाला साजला तुमचा दिलास बदला गावालाच साजला तुमचा दिलास बदला गावालाच साजला
निघून जातो. आता प्रेमाचं नाव पण जवानीवरती घ्यायचं नाही. आता मम्मी झाली तू.
गाणं मास्तरी बांधून सांगते. तो पेटी मास्तरी. तू नागरिकांना बरोबर नाराव. तू गोंधळात शिकली बघ. महाराज ओ महाराज काय तुला बिला घरी कसं होईल का रे? चल. मी नाही तुमची राणी. तिकडे तुमच्या बुद्धी राणी. मी मोठा म्हातारने मला रडायचं नाही महाराज. महाराज आई साहेब मारायचं म्हणते तुम्ही का आता रान ठेवून जायचं का मरते का आत्महत्या करते ऐकायची शक्ती आहे तुम्हाला. हो बघा, मी जे सांगेन ते तुम्ही ऐकू शकणार नाही. इल्ला तुला जर कोणी पोट दाखवलं असेल कोणी डोळा दाखवला असेल कोणा कोणत्या काटा मुळला असेल अरे काय झालं सांग तर मी चिंता प्राप्त झाली. मला तुम्ही काही करू मला काही कळत नाही. कुठल्या भाषेत सांगू मी तुम्हाला. मी काय तरी कसं किती सांगितलं तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नाही महाराज. मला एक सांगा, आपलेच दात आणि आपलेच आपल्या दाताने देवाला सावध कुठल्या प्रकार देणार तुम्ही हा? इल्ला नवरा आणि बायको तुला बोलायचं असेल तर सरळ बोल काय झालं मी राजा आहे मी नाही करणार आज माझी मनस्थिती बरोबर नव्हती. वाटलं मित्रांनी आज उपावा गेले गेले माझा डोळा लागला. चंद्रभाग तोरण मिळण्यासाठी मला तरी मला झोपलेली पाहिली सोनं बाजूला फेकलं आणि माझ्यासाठी म्हणून करण्याचा प्रयत्न केला. तुझी जवान आवडतात अशी त्याला कापून कुत्र्या पुढे फेक बायकोची रात मारली रात बसली चूल भुकत बायकोला एकच माहिती आहे की वर्णामध्ये मीठ किती टाकावं म्हणून तू हे खोटं बोलत आहे. लहान असताना तू त्याचा सांभाळ केला तुझ्या हातातला घास त्याच्या मुखात दिला त्याला चालता येत नव्हतं त्याला तू चालणं शिकवलं त्याला बोलता येत नव्हतं त्याला तू बोलणं शिकवलं आणि मला म्हणते विजयादशमीचा सण चंद्रमाच्या भालावरती आला आणि नवरा बायको सारखा प्रेम केला. तू हे खोटं बोलत आहे शक्य नाही. माझ्या चंद्रावरती मला गॅरंटी आहे की तू असं मीच काम कधीच करणार नाही. तुम्हाला किती माझ्यावर नाही का त्याआधीच मला मी तुम्ही डोकावले गेलेले आईची विचारलं
ज्यावेळेस मेळाव्याकडून नांदेडसाठी आली, त्यावेळेस लहान होता मला पाहिलं दूर जाऊन त्या गाडीला भेटून आली घरून राहून तिला मला माहिती होता त्या दिवस आतापर्यंत कोणत्या गोष्टी करायची आणि आज काम करायला काम करतो म्हणणार जरा विचार करा तरी रात्रीला पती परमेश्वर असतो परमेश्वराप्रमाणे मी तुमची सेवा केली आलं तर दिला होती कधी आणि आज आम्ही खोटं बोलत तर मला तुमच्या पवित्र चरणाची तुझं आणि माझं लग्न झालं दरबारामध्ये तू नांदायला आली आजपर्यंत कधी माझ्या पवित्र चरणाची शपथ घेतली ना आज म्हणते की महाराज मी जर खोटं बोलत असेल तर मला तुमच्या पवित्र चरणाची शपथ सांग इंद्राजाला काय सगळं देऊ मला एक सांगा जन्माचा जागेवर आम्ही त्याला कापला असता आज मला तोच राजा बघायचा कोणता चंद्र उलवून तर झालाय सावकाराची ओळख त्याला तुमच्या चंद्राला आमच्या शिवाच्या स्वाधीन करा शिवटी माता महाराज त्याला शिवरती पाठवतो एक घाव त्याची जाण्याआधी माझी व्याख्या आहे कसली शिवाच्या स्वाधीन चंद्राला शिवटी पाठवा शिपाच्या हातात असलेली माय भवानी संशय तलवार ज्या तलवारीने त्याच्यावरती वार होणार त्याच्या रक्ताने मासलेली तलवार तुम्ही ती माझ्या मागे ती तलवार पाण्यात टाकणार त्याच्या रक्ताच्या पाण्याने आंघोळ करणार मग मी थंडीगार ठीक आहे